मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। जगण्याचा शिकण्याचा अधिकार। उत्सव 3 रंगांचा, उत्सव आज देश प्रेमाचा, उत्सव आज प्रत्येक भारतीयाचा, उत्सव आज प्रजासत्ताक दिनाचा, उत्सव आज प्रजासत्ताक दिनाचा। माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षण आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। माझे नाव श्रेयस हरिचंद्र चव्हाण। आज मी आपला राष्ट्रीय उत्सव प्रजासत्ताक दिनाविषयी काही 2 शब्द बोलणार आहे। 73 वर्षापूर्वी आपली राज्यघटना लागू झाली। दरवर्षी 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले होते। भारताचे नागरिक या नात्याने भारतीय संविधान हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भागच आहे। आपल्या देशाचे प्रशासन यांच्या मूलभूत तत्वांवर आधारित आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे आपण सर्वांना माहीतच आहे। परंतु 26 जानेवारी 1950 पासून आपली राज्यघटना अस्तित्वावर आल्यावर आपण प्रजासत्ताक देश बनलो। तुम्हा सर्वांना माझे कोटी कोटी प्रणाम। भारत माता की वंदे वंदे वंदे। आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाल्यावर भारत देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते। अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली। या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले। 26 जानेवारी 1950ला आपल्या भारत देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले। आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला। आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे। या घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत। अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। त्या शूरवीरांमुळे आज आपण
सुखाचे दिवस घालत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव प्रदीप बाळू कांबळे, पदवीधर शिक्षक, सध्या आंबोली बुद्रुकमध्ये काम करतो आणि या गावाची, या माझ्या ग्रामस्थांची, बाळगोपाळाची सेवा करण्याची संधी मला एक 1.5 वर्ष मिळाली. माझा विद्यार्थी समजतो आहे. तर या ठिकाणी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय घोसाळकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विषय आनंदजी घोसाळकर, या गावचे अध्यक्ष, व्यवस्थापन समिती अध्यक्ष, आणि खरोखर कधी हाक मारा की हाकेला होऊ देणारे आमचे भाई सन्माननीय पवारसाहेब सरपंच आणि उपसरपंच मॅडम आणि सर्व ग्रामस्थ मंडळी की ज्यांचं स्थान ह्या माझ्या हृदयात आहे. कारण ह्या गावाला 1.5 वर्ष मी काम केलं, मला खूप प्रेम दिलेलं आहे की अशी मला कधी अडचण नाही आली की मी कधी काही विषय मांडला आहे आणि तो विषय ग्रामस्थांनी खरोखर पूर्णत्वास नेला नाही असं मला वाटत नाही. त्याच्यानंतर आपले विजय प्रोडक्टचे मालक घोसाळकर साहेब यांनी देखील आम्हाला अनेक प्रकारे दरवेळी सहकार्य केलं. तर वन विजनाचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी आम्ही शब्द टाकला आणि तिथून 15 ऑगस्टला इंग्रज देशातून गेले आणि देश आपल्या ताब्यात आला. 1 मे महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि आजचा जो दिवस आहे ह्या दिवसासारखं महत्व नाही. 15 ऑगस्टला तुम्ही स्वतंत्र झाला, इंग्रज गेला फक्त या देशातून, परकीय शस्त्र देशातून गेला, परंतु खरे देशाचे राजे आपण आज झालो. प्रजासत्ताक बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 ला घटना दिली आणि 26 जानेवारी 1949 पासून या देशाचा कारभार सुरू झाला.